एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीचा विजयाचा जल्लोष सुरू आहे. पण त्याचवेळी विदर्भातील एका महत्त्वाच्या जिल्ह्यातून म्हणजेच चंद्रपूरमधून भाजपसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूरचे वाघ म्हणून ओळखले जाणारे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, पण माझ्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असं खळबळजनक विधान मुनगंटीवारांनी केलं आहे. हा केवळ पराभवाचा राग आहे की भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्षाचा नवा अंक? देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील माजी सहकारी त्यांच्यावर थेट टीका का करत आहेत? भाजपमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे जुन्या नेत्यांचे पंख छाटले जात आहेत का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूरच्या निकाल आणि त्या अनुषंगाने भाजपमध्ये चाललेल्या सत्ता संघर्षाचा सखोल आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. मित्रांनो, थोडक्यात या आपल्या चॅनलद्वारे आम्ही महाराष्ट्र तसेच देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण त्यामुळे आमचा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. विदर्भातील 100 पैकी 55 नगर परिषदा जिंकणाऱ्या भाजपला चंद्रपूरमध्ये मात्र सपाटून मार खावा लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांपैकी तब्बल 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. ज्या विदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे तिथे भाजपने नागपुरात 27 पैकी 22 जागा जिंकल्या आहेत. त्याच विदर्भातील चंद्रपूरमध्ये भाजपची ही स्थिती का झाली? सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी हा पराभव केवळ राजकीय नाही तर वैयक्तिक धक्का आहे, कारण चंद्रपूर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण या पराभवानंतर त्यांनी आत्मचिंतन करण्याऐवजी थेट पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांच्या मते हा प्रभाव जनतेने दिलेला नाही तर पक्षाने जाणीवपूर्वक घडून आणलेली ही हाराकिरी आहे. मुनगंटीवारांच्या विधानाचा अर्थ लावला तर त्यांचा थेट रोख देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेश नेतृत्वाकडे आहे. मुनगंटीवार म्हणाले की चंद्रपूरमध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण व्हावं असं आमच्या पक्षाचं धोरण दिसतं. जेव्हा एखादा ज्येष्ठ नेता असं म्हणतो की पक्षात प्रवेश देताना जिल्ह्यातील नेत्यांना विचारलं जात नाही, तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट असतो, पक्षामध्ये सेंट्रलाइज सत्ता चालवली जात आहे. मुनगंटीवारांनी भाजपची तुलना शनी शिंगणापूरशी केली, जिथे घरांना दारं नसतात, कोणालाही पक्षात घेतलं जातंय आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर पाणी फेरलं जाते, असा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मतदारांमध्ये नाराजी असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांच्या टीकेला अत्यंत शांतपणे पण सूचक उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की सुधीर भाऊ कुठे कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ. यावर मुनगंटीवारांनी सुद्धा तातडीने प्रतिक्रिया दिली की म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये अंतर आहे. ही शब्दांची चकमक सांगते की भाजपमध्ये सर्व काही अलबेल नाही. भाजपच्या जुन्या फळीतील ते त्यांना असं वाटते की देवेंद्र फडणवीस हे नवीन लोकांना तसेच इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना जवळ करत आहेत आणि त्यातून मूळ भाजपच्या नेत्यांचे महत्त्व कमी होत आहेत. ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करतं. चंद्रपूरच्या निकालाचा सर्वात मोठा अर्थ हा आहे की विदर्भात काँग्रेस पुन्हा एकदा विजयाची रेसिपी शोधण्यात यशस्वी झाली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपला गड राखला आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये नेत्यांच्या आपापसातील कुरघोडीमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मुनगंटीवारांच्या मते पक्षात नवीन गट तयार केले जात आहेत, जे मूळ विचारसरणीला विरोध करणाऱ्यांशी हात मिळवणी करत आहेत. यामुळे सामान्य कार्यकर्ता संभ्रमात आहे. जर भाजपला चंद्रपूर महापालिका जिंकायची असेल तर त्यांना आधी स्वतःच्या घरातील ही आग विझवावी लागेल. महायुतीला राज्यात यश मिळालं असलं तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भाजपची पीछेहाट ही फडणवीसांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. मुनगंटीवार हे भाजपमधील एक अभ्यासू आणि महत्त्वाचे नेते आहेत. जर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असेल तर पक्ष नेतृत्वाला याची दखल घ्यावीच लागेल. चंद्रपूरच्या पराभवाचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकांवर कसे उमटतात हे पाहणं रंजक ठरेल. मुनगंटीवार आता स्वतःला बाजूला सारून ज्यांनी निर्णय घेतले त्यांनीच उत्तर द्यावे या भूमिकेत आहेत, ज्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह आणखी चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. नीट विचार करायचा झाला तर चंद्रपूरचा हा निकाल केवळ एका जिल्ह्याचा निकाल नाही तर तो भाजपमधील अंतर्गत घुसमटीचे प्रतीक आहे.
सत्तेच्या राजकारणात नवीन लोकांना घेताना जुन्या निष्ठावंतांना डावललं जाते का? हा प्रश्न सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे. तुमच्या मते सुधीर मुनगंटीवारांची नाराजी योग्य आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.